कारगिल, गलवान आणि डोकलाम ही फक्त नावं नाहीत, तर आपल्या सैनिकांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष आहेत. आणि आता पहिल्यांदाच भारत सरकारने अशा 77 युद्धभूमींना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं केले. भारत रणभूमी दर्शन या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणांना भेट देताना तुम्ही फक्त पर्यटन करणार नाही, तर त्या मातीत मिसळलेल्या शौर्यगाथा, सैनिकांनी दिलेलं बलिदान आणि आपल्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. मग मंडळी, भारत सरकार प्रत्यक्ष युद्धभूमी पर्यटनासाठी का खुली करते? कारगिल, गलवान आणि डोकलाम सारख्या संवेदनशील ठिकाणी पर्यटकांना प्रवेश देण्यामागे भारत सरकारचा नेमका उद्देश काय आहे? आणि यामुळे सीमावर्ती भागाचा विकास होणार की सुरक्षेची नवी चिंता निर्माण होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत रणभूमी दर्शन हा नेमका कसा उपक्रम आहे आणि यात कोणकोणती ठिकाणं समाविष्ट आहेत? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. भारतातील कारगिल, गलवान आणि डोकलामसह 77हून अधिक ऐतिहासिक लष्करी स्थळे पर्यटनासाठी खुली करण्यात आलीत. हा उपक्रम देशभक्ती वाढवणं, सीमावर्ती भागाचा विकास करणं आणि सैनिकांच्या बलिदानाची माहिती सामान्य नागरिकांना देण्याचं काम करतो, असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे भारत सरकारनं एक उपक्रम सुरू केलाय, भारत रणभूमी दर्शन असं या उपक्रमाचं नाव आहे. हा उपक्रम लष्कर आणि पर्यटन मंत्रालय संयुक्तपणे राबवित आहे. आता जाणून घेऊयात, युद्धभूमीवरील पर्यटन म्हणजे नक्की आहे काय? तर सांगते, युद्धभूमीवरील पर्यटन म्हणजे असा प्रवास ज्याचा प्रमुख उद्देश युद्धभूमी, लष्करी चौक्या, स्मारके, किल्ले, संग्रहालय अशा ठिकाणांना भेटी देणं हा आहे. काही पर्यटक, विशेषतः विद्यार्थी आणि इतिहासाचे अभ्यासक शिकण्यासाठी अशा पर्यटनांना देतात. अन्य एक आठवण, लष्कराचा आदर ठेवण्यासाठी येतात, सैनिकांच्या बलिदानाची जाण ठेवतात. गेली 2 वर्ष भारत सरकार, लष्कर आणि राज्य सरकारांचे पर्यटन विभाग मिळून जाणीवपूर्वक या युद्धभूमीवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आधी जिथे जाण्यास मज्जा होता, तेथील प्रत्यक्ष युद्धभूमीवरील ठिकाणे देखील पर्यटनासाठी खुली केली जात आहेत. भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि बलिदानाशी संबंधित ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करून जागरूकता वाढवण्यासाठी सरकारने भारत रणभूमी दर्शन उपक्रमाअंतर्गत 77 स्थळे खुली केली आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली होती. मंडळी, आता जाणून घेऊयात कोणत्या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. निवडलेल्या स्थळांमध्ये विविध राज्यांचा समावेश आहे, ज्यात जम्मू आणि काश्मीर मधील 11, हिमाचल प्रदेशातील 4, राजस्थानमधील 7, गुजरातमधील 5, लडाखमधील 5, सिक्कीम मधील 7, अरुणाचल प्रदेशातील 21 आणि उत्तराखंड मधील 8 यांचा समावेश आहे. अलीकडेच 15 डिसेंबर 2025 रोजी सिक्कीमने चो ला आणि डोकला खिंड पर्यटकांसाठी खुली केली. भारत चीन सीमेवर असणाऱ्या या भागात जाण्यास पूर्वी बंदी होती आणि ही दोन्ही शिखरे समुद्र सपाटीपासून 15,000 फूट उंचीवर आहेत. 1967 मध्ये चोला येथे भारत चीनमध्ये चकमक झाली होती आणि डोकलामध्ये 2017 साली तणावाचं वातावरण होतं. अशी ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करून भारताने दाखवलेलं धारिष्ट हे अनेक सीमांवरील संवेदनशील प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या देशाच्या व्यापक धोरणात्मक हालचालींचं प्रतिबिंब आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं लष्कराच्या समन्वयाने अशी अनेक ठिकाणं, स्मारकं पर्यटकांसाठी खुली केली आहेत. आणि या अंतर्गत कारगिल 1999, 1962, 1971 ची युद्ध आणि चीन सोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील महत्वाच्या जागांचा समावेश आहे. आता जाणून घेऊयात भारत सरकारचा यामागचा उद्देश काय आहे. अशा धोरणात्मक निर्णयांमुळे लोकांना देशाच्या लष्करी इतिहासाची माहिती होते, दुर्गम भागात पायाभूत विकासाला चालना मिळते, तेथील स्थानिकांना रोजगार मिळतो, सीमावर्ती भागांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा, हाही सरकारचा यामागचा उद्देश आहे. ऐतिहासिक स्थळांची तरुण पिढीला ओळख करून देता येते, त्यांना प्रेरणा देता येते आणि सीमा भाग म्हणजे केवळ सुरक्षाकडे इतकीच ओळख न राहता तेथील निसर्ग, त्या ठिकाणची वैशिष्ट्य पण लोकांसमोर यावीत, असाही यामागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांना देशाच्या दुर्गम भागातील शौर्यगाथा थेट अनुभवता येणार आहेत. भारत रणभूमी दर्शनचे ॲपही जानेवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आले आणि या ॲपमध्ये माहिती, नकाशे आणि ऐतिहासिक कथा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक, राजस्थान येथील लोंगेवाला युद्ध स्मारक, नागालँड मधील कोहिमा युद्ध स्मशानभूमी, हिमालयीन युद्ध क्षेत्रे, सिक्कीम मधील डोकलाम, लडाख मधील गलवान खोरे आणि सियाचीन हिमनदी अशा काही ठिकाणांवर युद्धभूमीशी संबंधित स्मृती आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान 1944 मध्ये कोहिमा येथे ब्रिटिश आणि जपानी सैन्यांमध्ये मोठी लढाई झाली होती, ज्याला पूर्वेकडील स्टालिनग्राद म्हटलं जातं. शिवाय हे ठिकाण निसर्गरम्यही आहे आणि हिरवेगार
हिरवेगार डोंगर दऱ्यांनी नटलेल्या कोहिमात हवामान वर्षभर सुखद असतं. तर मंडळी, एकूणच पाहिलं तर भारत रणभूमी दर्शन हा उपक्रम म्हणजे केवळ पर्यटन नाही, तर आपल्या इतिहासाला, आपल्या सैनिकांच्या त्यागाला दिलेला मान आणि कृतज्ञतेची जाणीव आहे. सीमा भागातील या रणभूमींवर फिरताना आपल्याला फक्त निसर्ग सौंदर्य नाही, तर त्या मातीत मिसळलेल्या शौर्य कथाही अनुभवायला मिळणार आहेत. पण याच सोबत काही महत्त्वाचे प्रश्नही उभे राहतात. ते म्हणजे अशा संवेदनशील भागात पर्यटनाला परवानगी देणं कितपत योग्य आहे? विकास आणि सुरक्षेचा ताळमेळ कसा साधला जाणार? स्थानिक पातळीवर याचा नेमका काय परिणाम होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही अशा रणभूमींना भेट द्यायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.